आताची मोठी बातमी बघूयात. थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात. कोल्हापूरमधल्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या शिवप्रेमींचं आंदोलन सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की प्रशांत कोरेटकर याला तब्बल 1 महिन्यांच्या नंतर आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आज अगदी थोड्याच वेळामध्ये कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कोल्हापूरमधले जे शिवप्रेमी आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि कोल्हापूरमधल्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या शिवप्रेमींचं हे आंदोलन सुरू आहे. प्रशांत कोरेटकर याला आज कोर्टासमोर हजर केलं जाईल, मात्र त्याच वेळेला शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. विजय केसरकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत. विजय, यामिनी खरं तर कोल्हापूरमध्ये सकाळी 8 वाजता प्रशांत कोरेटकरला आणल्यानंतर लोकांना याची फारशी माहिती नव्हती. मात्र जशी जशी ही माहिती समजायला सुरुवात झाली, एक एक शिवभक्त या ठिकाणी येण्यास सुरुवात झाला. आता शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी होत असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला आणि शिवभक्तांना या ठिकाणी येण्यापासून रोखायला सुरुवात केली. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर एक एक शिवभक्तांना कुठेही येऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलं. मात्र शिवभक्त या ठिकाणी येऊन कोल्हापूर हिसका दाखवणार अशा पद्धतीचा इशारा दिला. काय तुम्हाला इथं थांबवलं, येऊ दिलं नाही, काय केलं पोलिसांनी? पोलीस इथं आम्हाला ढकलून घालवायला लागलेले आहेत. आम्ही त्याला बघायला आलोय काय नेमकं आहे तो. त्याला कोल्हापूर हिसका दाखवला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या बद्दल ज्याच्या पोटामध्ये एवढं विष आहे, जो महाराष्ट्राला सगळ्या अस्वस्थ करायला लागलाय, त्याला कोल्हापुरी पायताना 4 वडल्याशिवाय जाऊ देणं ही कोल्हापूर ह्या आमची सुद्धा आम्ही सुद्धा म्हणजे निष्क्रिय असल्याचा प्रकार आहे. द्यावं पोलिसांनी, पोलीस देत नाहीत का पट्ट? द्यावं ना, आमच्या आता 4 पट्ट द्यावं, लोक ओढतील ना त्याला. त्यामुळे ही महाराष्ट्रात जी अशांतता निर्माण झालेली आहे ती थांबवण्यासाठी, दंगलीचं वातावरण थांबवण्यासाठी लोकांच्या हवाली त्याला करावं अशी आमची मागणी आहे. पोलीस या ठिकाणी अडवतात का तुम्हाला आतमध्ये किंवा इथं येऊ दिलं जात नाही का? नाही, 100% अडवायला आम्ही सकाळपासून इथं आले. त्या अशा नालायक माझा चेहरा तरी दाखवा आम्ही म्हणतो, पण पोलीस देऊ देत नाहीत आम्हाला. आणि वेगळ्या पद्धती दमदाटीचे पोलीस करायला, खऱ्या अर्थाने यामध्ये पोलीस पण कुठेतरी सामील आहे असं म्हणाला काय वावगं ठरणार नाही. कोल्हापूरकरांच्या आणि शिवभक्तांचा जो उद्रेक आहे तो 100% न्या. तुम्ही त्याला किती लपवून ठेवा, त्याचा कार्यक्रम होणारच. कोल्हापुरातील शिवभक्त या ठिकाणी एक एक जण यायला सुरुवात झाली, मात्र इथं एकत्र जमा होऊ नये याच्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला. शुभम, काय सांगशील? या ठिकाणी पोलीस येऊ देतात, नाही देतात? किती शिवभक्त या ठिकाणी आले? नाही, पोलीस प्रशासन इथं दडपशाही करण्याचा प्रयत्न करायला लागले. ज्या कोरेटकरनं शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानास्पद वक्तव्य केलीत, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, तेलंगणा असेल, असा 1 महिन्याचा प्रवास करून तो कोरेटकरला आज जुना राजवाडा पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेला आहे. दुपारी त्याला कोर्टात हजर करणार आहे. पण कोल्हापूरकरांच्या मनात संतापाची लाट आहे. शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेला जर कोण नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कोल्हापुरी उत्तर आम्ही देणार आहे. तर आम्ही कोल्हापुरी उत्तरे प्रशांत कोरेटकरला देणारच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान त्याने केलेला आहे आणि त्याचं इतकं संरक्षण किंवा त्याचा इतका पुळका पोलिसांनी घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी शिवप्रेमींनी व्यक्त केलेली आहे. अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा.